बाप रे, वैताग आणला या पावसाने. आणि कामाला जाताना आला ना की तर अगदी नको वाटतं. मग ठीक आहे, काही लोकांना पाऊस प्रचंड आवडतो. कुणाला काय विचारताय? आपल्या अभिजित आणि आसावरीला. अर्थात त्यांच्या लव्ह स्टोरीचा मुहूर्त या पावसाने तर काढला होता. आठवतंय ना तुम्हाला? प्रचंड कोसळला आणि यांची मनाशी मनाची गाठ बांधली गेली आणि आपल्या भेटीला आली ती एक हळूवार सुंदर लव्ह स्टोरी. या दोघांच्या नात्याकडे पाहिलं ना की मस्त वाटतं. आयुष्यात सगळं करेक्ट आहे असं वाटतं. काय कमालीचं अंडरस्टँडिंग आहे त्या दोघांमध्ये. म्हणजे खरंच त्या दोघांकडे पाहिल्यावर वाटतं की आयुष्य असं आनंदाने जगत राहावं. हो ना? चलो टपरी में जाऊ. म्हणजे अशा वातावरणात गरमागरम भजी खायला आवडतात मला, किंवा स्ट्रॉंगशी कॉफी. श्रावणात जेव्हा भाज्यांची रेल चेल असते ना तेव्हा मला कारल्याची भाजी विकत घ्यावीशी वाटते, खावीशी वाटते. तुम्हाला कुठली भाजी आवडते? आमच्या बाबांना ना श्रावणात ना नेहमी फळभाज्या खायला आवडतात खूप. आणि माझा मुलगा आहे ना सोहम, त्याला सगळ्या उसळी आवडतात आणि त्यात मटकीची उसळ एकदम आवडते. आणि माझी सून आहे ना शुभ्रा, तिला तुम्हाला कुठली भाजी आवडते विचारतोय मी. घरी गेलेल्या सगळ्याच भाज्या आवडीने खाते. तुम्ही आवडीने काय खाता ते नाही विचारतोय मी. तुमची आवडती भाजी कुठली ते विचारतोय. म्हणजे असं मला पटकन सांगता नाही येणार आहो. कारण काय ना, आजपर्यंत मला काय आवडतं तसं कोणीच विचारलं नाहीये मला. मग आज रात्री विचार करा आणि उद्या सकाळपर्यंत उत्तर द्या मला. तुमची आवडती भाजी कुठली? तुमच्यासाठी ती मी स्वतः करून. काय का असा बरी, तू अभिजित राजेंचा प्रोग्राम बघतेस ना रोज? अगं नुसतं बघते काय, त्यांनी सांगितलेलं सगळं लिहून पण घेते. घ्या भाजी घ्या, ताजी भाजी, काकडी, लिंब. अगं तुला आवडतो ना, मग घे ना. नाही, पण घरात आणि कोणालाच भोपळ्याची भाजी आवडत नाही. मग एकटीसाठी काय करायचं नाही का? चला चला सर, मी करते आपलं सगळं. चला. काय ग म्हातारे, काय म्हणला डॉक्टर? काय म्हणणार, सुई टोचल्याने दावा दिला बस. मग तू ये बाहेर. चल. आलो. अरे हे काय बांधलं? सोडते. अगं राहू दे, म्हातारे. तू ऐक माझं तू. अगं तू ऐक माझं तू. अय्या, अभिजित राजे. घ्या. नको हो, आमच्या घरी कोणी खात नाही भोपळ्याची भाजी. तुम्हाला आवडतो ना? हो. कालच्या माझ्या प्रश्नाचं उत्तर आज मिळालंय मला. अरे अशुदा, अरे अरे हा सीन संपवायचा अशुदा. हो, काय झालं?
गिरीशजी हा? हा चाललाय निवेदिता ताईला भेटायला. अरे नाही अशू, तू असं तिला जाऊन भेटू शकत नाहीस. गिरीजी मी म्हटलं ना मी प्रिकॉशन्स घेऊन भेटेन. एक मिनिट थांब आशू, तुला गेटवर नाही कोणी आत सोडणार नाहीये. आणि समजा वॉचमनने अरे हा बबड्या आहे असं ओळखलं तरी पण हे असं नियम मोडून जाणं बरोबर आहे का? हो पण तू व्हिडिओ कॉलवर बघितलंस ना किती आजारी वाटत होती का ती. मला एकदा भेटू दे तिला बस. अरे काय चालवलंयस तू? ऐक ना का मला नाही पटत आहे. ती तिथे आजारी आहे, आपण काहीच न झाल्यासारखं इथे शूट करतोय. अरे पण तुझं तिथे असं जाणं खूप रिस्की आहे, तुझ्यासाठी तिच्यासाठी. नाही रिस्क वगैरे असू द्या, मी बघतो काहीतरी. हे बाय आशू आई आई केजू नको समजवूस मला. मी म्हटलं ना मी बघीन, मी लांबून भेटीन तिला. बबड्या गिरीजी का मस्करी करताय? मला माहितीये ती इथे नाहीये. तुम्हाला माहितीये ना बबड्या ही हाक माझ्यासाठी किती स्पेशल आहे. नाही मस्करी नव्हतो करत, पण तिचा आवाज ऐकून तू थांबशील हे माहित होतं मला. बबड्या ही हाक तुझ्यासाठी खूप स्पेशल आहे ना. आशू मला सांग, ही बबड्या हा शब्द लेखकाने लिहिलेला नव्हता ना? निवेदिता ताईकडनं असा ओघाओघाने एक दिवस आला आणि मग तो कायमच आपल्या शो मध्ये सुरू झाला ना? आय नो. मला तर अजून पहिला दिवस आठवतो. माझा निवेदिता ताईंबरोबर पहिलाच सीन होता आणि मला ना इतकं प्रेशर आलं होतं की निवेदिता ताईंबरोबर इतक्या सिनियर आर्टिस्ट बरोबर मला सीन करायचंय. पण तुला सांगतो सीन मध्ये त्यांनी बबड्या म्हणून हाक मारली मला आणि आमच्यामध्ये ना एकदम आई मुलासारखं बॉन्डिंग तयार झालं. सोहमचा कॅरेक्टर पाहताना आज कोणाला बबड्या म्हणून हाक मारली ना तर शिवी घातल्यासारखं किंवा कमी लेखल्यासारखं वाटतं. पण माझ्यासाठी बबड्या ही हाक खूप स्पेशल आहे. त्या हाकेत ना आईचं प्रेम आहे. म्हणून तर तुला थांबवायसाठी आईची हाक गरजेची होती आणि तू थांबला. नाही नाही विथ ड्यू रिस्पेक्ट गिरीजी, मी थांबलो नाही. मला भेटायचं तिला. मी तरी कुठे तुला थांबवतोय. कुशाल जा, पण तू जातोच आहेस तर आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन जा ना तिच्याकडे. तर आम्ही तर काय सगळे जाऊन तिला भेटू शकत नाही. आमच्या शुभेच्छा घेऊन जा. अरे बघ तिचा चेहरा कसा खुलतो ते आमच्या शुभेच्छा बघून. असावरी काल मला कंदिलाच्या प्रकाशात उजळून टाकलं आणि स्वतः मात्र असे अंधारात बसलाय. माझ्या आयुष्यातल्या दिवाळीला, दिव्यांच्या सणाला अर्थ दिल्याबद्दल. ज्याचं मन इतकं सुंदर असतं, निर्मळ असतं, तोच दुसऱ्याचं आयुष्य उजळवून टाकू शकतो. आई प्लीज ना, नेसा ना, मला बघायचंय तुम्हाला साडी. प्लीज ना आई. आई ही साडी खूप छान दिसते तुमच्यावर. ए सोहम, आई कशा दिसतात या साडीत? ठीक आहे पण हे जरा जास्त नाहीये. प्रज्ञा, ह्याला म्हणतात खरं सौंदर्य.
अगं एवढं मोठं ग्रीटिंग कम्प्लीट कधी होणार? निघायचंय मला. पेशन्स आशू, पेशन्स. विचार कर ना, हे मस्त मोठं ग्रीटिंग जेव्हा निवेदिताताई बघेल तिला कसलं भारी वाटणार आहे. ते आहेत. हाय, तो झालंय ना ऑलमोस्ट. हाय आशू, तेजश्री आहे. हाय. ए कशी आहेस तू? मी मजेत आहे. पण मला निवेदिता ताईची खूप आठवण येते ग. मी आणि माझा नवरा रोज देवासमोर प्रे करतो की निवेदिता ताईला लवकर बरं वाटू दे म्हणून. अगं हे बघ, आम्ही पण तिच्यासाठी हे ग्रीटिंग कार्ड बनवतोय. वाव, हे एवढं मोठं ग्रीटिंग कार्ड. ए भक्ती, तुला काही मेसेज पाठवायचा आहे निवेदिताताईला लिहून? ऑफकोर्स, म्हणजे काय? काय झालं? काय आशू, तू किती वाजता निघणार आहे? मी निघीन आता तासाभरात. अच्छा. ए एक मिनिट, अगं थांब, सांडलं असतं आता. सॉरी सॉरी, मी वेळ बघत होते. हे तेजश्री आयडिया. मी माझ्या हाताचे ठसे उमटू काय ग्रीटिंग वरती? बघू निवेदिताईला ओळखता येतं का? हे घे. ओके. अगं ए भक्ती, तुझा चेहरा असा का रंग लागलाय? थांब एक मिनिट. हो, हे घे. फिक्स झाला तो, तुला धुवायला लागणार आहे आता चेहरा. हात पुसून घे. Oh my God! Wow! हा घ्या अभिजित कडून आसावरीसाठी स्पेशल फोटो. Wow! ही मस्त आयडिया आहे. हा. ही या सीनच्या वेळी आठवते सर? हा सीन करताना निवेदिताताई कसली घाबरली होती त्या सायकलवर बसायला. हा, आधी घाबरली होती, पण नंतर सीन करताना धमाल आली होती. तीच धमाल आणि अभिजित आसावरीच्या नात्यामधली पॉझिटिव्हिटी पाठवायची आहे मला तिच्याकडे या ग्रीटिंग मधून. चला, वाहनाची सोय झाली. हो, कुठे? ठीक आहे, सायकल. लाईट सकट. तुला अंधाराची भीती वाटते ना? आता टेन्शनच नाही काय. चल. अगं बाई, या सायकलवर बसून जायचं? हो, नाही तर वाट पाहत बसलो ना तर खूप उशीर होईल. इथे काही मिळणार असं वाटत नाही मला. चल चल चल. साहेब, तुम्ही आला ना आता, मी निघतो. पंक्चरवाला आहे का बघतो इथं. बघ 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 बघ. चल 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 चल. अहो पण थंडी वाजायला लागली आता. अगं बाई, तुमच्याकडे नाहीये का स्वेटर? नाही ना. चल कशी बसू मला कळत नाही हो. बस सावकाश. त्या पॅडलवर पाय दे आणि चल. पडणार नाही ना मी? नाही नाही, सावकाश. थांबा थांबा. बसलीस? थांबा. साडी पॅडल मध्ये. चला निघू. डोळे उघडशील? सावकाश चालवा. हो.
अरे ग्रेट, हे कार्ड बघून निवेदिता सॉलिड खुश होणार आहे बघ. मला तर वाटतं हे ग्रीटिंग बघून ती अर्धी बरीच होऊन जाणार आहे. अगं एवढं मोठं ग्रीटिंग कार्ड आता घेऊन कसं जाऊ? घ्या, आत्ता लक्षात आलं तुझ्या? आता काय करणार? आशू, अरे आपल्या सगळ्यांच्या तिच्याबद्दलच्या भावनाच इतक्या मोठ्या आहेत की कार्डही झालं मोठं आता. हा, ही निवेदिताचा व्हिडिओ कॉल. सर 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 कट करा कट करा कट करा. तुम्ही रिसीव्ह केलात? होय, लपा 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 सगळे लपा. हाय, कसे आहात सगळे? तू कशी असते सांग, आम्हाला सगळ्यांना काळजी वाटते तुझी. हाय ताई. भक्ती, हाय भक्ती, कशी आहेस ग? ताई आम्ही खूप मिस करतोय तुला. मला पण खूप आठवण येते तुमच्या सगळ्यांची, खूप मिस करते मी शूटिंग करणं. म्हटलं बघूया काय चाललंय शूटिंगला, कसे आहेत सगळेजण. हट्टीपणा चाललाय तुझ्या बबड्याचा. तो तुला भेटायला यायला निघालाय. नको ना ग, कशाला सरप्राईज फोडलंस तू? नाही नाही अगं, बरं झालं तू सरप्राईज फोडलंस ते. अरे आशू, अरे काय हा वेडेपणा. खरंच मी खूप बरी आहे, तुला कळतंय का? मी होम क्वारंटाईन मध्ये आहे. मी कोणालाही भेटू शकत नाही. तुला माहितीये का, मी या खोलीच्या बाहेर पडू शकत नाही. मी आणि अशोक सुद्धा एकमेकांशी फोनवर बोलतोय सध्या. आणि असं नको करू सरे, मी स्वतःचा जीव नाही डोक्यात घालायचा. खरंच बरी आहे मी, काही धावत मला भेटायला यायची गरज नाही. आम्ही सुद्धा हेच सांगतोय, पण तुझा लेख ऐकेल तर ना. आशू, रागवू नकोस बाळा. मला माहितीये तुमच्या सगळ्यांच्या बेस्ट विशेस माझ्या पाठीशी आहे. बाकीचे कसे आहेत ग सगळे सेटवरचे आपले स्पॉट बॉईज? विशू कसा आहे? आणि ते आपले मेकअप दादा आहेत ना, त्यांच्या मुलीचं झाली का ग कॉलेज ऍडमिशन? हो, झालं झालं, ऍडमिशन झालं तिचं. अरे वा, खूप छान. त्यांना सांग माझ्याकडनं खूप कॉंग्रॅच्युलेशन तिला द्या म्हणून. येस. सगळे मजेत आहात ना तुम्ही सेटवरचे? मला खूप आठवण येते तुमची, पण तुम्हा लोकांना येते की नाही माझी आठवण? मला मिस करताय ना तिकडे? अरे आठवण काढायला वेळ कुठे इथे आमच्याकडे. ते एका पाठोपाठ एक सीन लावताय. तू नसल्यामुळे सॉलिड लोड आलाय आमच्यावर सगळ्यांना. अरे सगळे शूटिंग मध्ये सॉलिड बिझी आहेत एकदम. आठवण सोड, श्वास घ्यायला फुरसत नाही. हो ना आशू? हो का? नाही बरोबर आहे. अरे मी घरात येते नुसती बसू नये, त्याच्यामुळे माझा वेळ जात नाही. पण तुम्हाला वेळ पुरत नसेल ना तिकडे. चला चला, हो ठेवते मी. उगीच माझ्यामुळे आता शूटिंगचा खोळंबा नको तुमचा. थांब 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 थांब. आता तू एवढा व्हिडिओ कॉल केलाच आहेस, तर आम्ही सगळ्यांनी तुझ्यासाठी एक गंमत तयार केली आहे, ती दाखवतो तुला. हो, बघू बघू काय आहे. हे बा, माय गॉड, केवढं मोठं ग्रीटिंग कार्ड आहे. काय काय लिहिलंय सगळ्यांनी त्याच्यावरती? तुम्ही सगळ्यांनी बनवलं ते माझ्यासाठी? बघू ना काय काय लिहिलंय कोणी कोणी. मस्त. तुम्ही कशा आहात मॅडम? तुम्हाला खूप मिस करतोय मी. हो, मी पण मिस करते तुम्हा सगळ्यांना. कसं वाटलं मॅम सरप्राईज? खूप छान सरप्राईज दिलं तर तुम्ही मला सगळ्यांनी. किती मेहनत घेतली ते कार्ड करायला. मला खरंच खूप बरं वाटतंय. आणि तुमचं हे कार्ड बघून ना मला खरंच एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतंय. थांब 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 थांब.